मन मंदिरा गजर भक्तीचा। परमात्म्याने स्वीकार केला। वद्य पक्षाला आजपर्यंत एकाही देवाने स्वीकारलं नव्हतं अवतार घेण्यासाठी। परमात्मा वद्याचा अंगीकार करतात। ज्या ठिकाणी जन्मास येतात तुरुंग, तिथले लोक तर जगातील सगळ्यात उपेक्षित। बरं, भगवंताच्या जीवनामध्ये ज्या 16,100 कन्यांचा विचार आला त्याही समाजातील उपेक्षित घटक होत्या। परमात्म्याने उपेक्षितांचा स्वीकार केला। जन्माला येतात ते सुद्धा भगवंताचं जे बालपण जाते, प्रागट्य जरी मथुरेमध्ये झालं तरी परमात्म्याचा जन्म हा गोकुळामध्ये झाला। कृष्ण गोकुळी जन्माला आले खेड्यामध्ये, खेड्यातले लोक सुद्धा उपेक्षित। कृष्ण अवतारामध्ये सगळ्या उपेक्षित घटकांचा गौरव केला, सगळ्या उपेक्षित घटकांचा स्वीकार केला। म्हणून कृष्ण परमात्मा आणि कृष्ण अवताराला प्रामुख्याने जगामध्ये सर्वाधिक प्रेम का मिळालं? कृष्ण अवतारामध्ये सर्वाधिक जगातील उपेक्षित घटकांचा स्वीकार केला आणि उपेक्षित घटकांचा गौरव केला। भगवंताने येत असताना महिना निवडलाय श्रावण, पक्ष आहे वद्य, तिथी आहे अष्टमी, येण्याचा दिवस आहे बुधवार। ज्या नक्षत्रामध्ये आले ते नक्षत्र आहे रोहिणी। आपल्या मुलाला आनंद व्हावा म्हणजे ब्रह्मदेवाला, म्हणून बुधवारचा दिवस निवडला। आणि ब्रह्मदेव ही रोहिणी नक्षत्राचे देवता आहेत। नक्षत्र निवडलं रोहिणी। त्याचप्रमाणे आपल्या घराण्यातील जो मूळ पुरुष आहे चंद्र, चंद्राच्या ज्या 27 पत्न्या आहेत त्या 27 पत्न्यांपैकी सगळ्यात मुख्य पट्टराणी आहे रोहिणी। मग आपल्या मूळ पुरुषाला आनंद व्हावा म्हणून नक्षत्र निवडले रोहिणी। ब्रह्मदेव रोहिणी नक्षत्राचे देवता म्हणून नक्षत्र निवडले रोहिणी। पर भगवान परमात्म्याने या अवतारामध्ये नाव धारण केली ती 8, लीला केल्या त्या सुद्धा 8। आणि विशेष महत्वाची गोष्ट, या 8च्या आकड्याला कुठं नाही गाठ। एकाला पहा तुम्ही, एकाला वरती गाठ आहे, 2 पोटात गाठ आहे, 3 मध्ये पोटात गाठ आहे, 4 मध्ये पोटात गाठ आहे, 5 या आकड्याला उजव्या बाजूला त्याला वरती गाठ आहे, 6व्या आकड्याला मध्ये पोटात गाठ आहे, 7 वरती गाठ आहे, 9 सुद्धा डोक्यावर गाठ आहे आणि बिगर गाठीचं फक्त 8 आहे। लीला केल्या 8, प्रमुख असुर मारले ते सुद्धा 8। भगवंताच्या ज्या मुख्य पट्टराणी आहेत त्या सुद्धा 8। भगवान परमात्म्याचं प्रागट्य झालं मथुरेमध्ये। भगवान परमात्मा आलेत अष्टमी तिथीला। तसं राम अवतार आणि कृष्ण अवतार या दोघांमधली जर तफावत पाहिली तर जमीन आसमानचं अंतर आहे। जसं 36चा आकडा एकमेकाकडे तोंड करून कधीच उभा राहत नाही, राम अवतारामध्ये कृष्ण अवतारामध्ये लीलांची तफावत आहे। रामप्रभू एक बाणी एक वचनी एक पत्नी, हा बाबा अनेक बाणी अनेक वचनी अनेक पत्नी। रामप्रभू जीवनामध्ये कधी खोटं बोलले नाहीत, हा बाबा कधी खरं बोलला नाही। रामप्रभूंनी आयुष्यामध्ये कर्तृत्व करण्यासाठी हातामध्ये धनुष्यबाण घेतला। परमात्म्याच्या हातामध्ये बासुरी आहे, कधी सुदर्शन चक्र आहे। रामप्रभू येतात नवमी तिथीला,
कृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला, रामप्रभूचा जन्म दिवसा 12ला, या बाबाचा जन्म रात्री 12ला. रामप्रभूचा जन्म राजवाड्यामध्ये, याचा जन्म सेंट्रल येरवाड्यामध्ये, सेंट्रल जेलमध्ये. बरं, जन्माला येत असताना रात्री आला, मध्यरात्री. तुम्हाला माहिती एवढ्या निम्म्या रात्री कोण येतो हो? कोण येतं? हा चोरांच्या टोळीचा सरदार आहे. चोर येणार कधी? अनेक जन्मार्जित चित्त चोरम, अनेक जन्माचं पाप हरण करण्यासाठी, पाप चोरून घेण्यासाठी याचा जन्म झाला. हा मध्यरात्री येणार नाही तर मग येणार कधी? परमात्म्याचं प्रागट्य झालं, पण भगवंताने अगोदरच आज्ञा दिली होती की मला इथे ठेवू नका. गोकुळामध्ये यशोदा मैया आणि नंदराज वास्तव्य करतात. जे नवनंद आहेत त्यापैकी एक नंदराज. वयाचे 90 वर्ष झालेत नंदराजांच्या नंदराजांचं वय 90 वर्ष आहे आणि यशोदा मैया ही 5 वर्षांनी नंदराजांपेक्षा मोठी आहे. एवढे वर्ष झाले पण पुत्र संतती झाली नाही. एका साधू महात्म्यांची भेट झाली. त्यांनी सांगितलं 1 वर्षपर्यंत सगळ्या गोकुळवासियांनी जर एकादशीचं व्रत केलं तर ते एकादशीच्या पुण्याने तुम्हाला कदाचित पुत्र प्राप्ती होऊ शकते. आज एकादशी कोणी कोणी पकडली? हात वर घ्या. वा 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 वा, खाली घ्या. बरं, नेहमी कोणाला असते नेहमीची एकादशी? हात वर घ्या. आज सगळ्यांनीच पकडायला पाहिजे होती. म्हणजे सप्ताहामध्ये जर एकादशी आली तर ती सगळ्यांनी धरायची असते, पण काही हरकत नाही. ज्यांनी धरली चांगली गोष्ट आहे. सगळ्या गोकुळवासींनी 1 वर्षभर एकादशीचं व्रत केलं आणि त्या एकादशीच्या पुण्याईने यशोदा मैया गर्भवती राहिली. काल वेळेअभावी ही कथा मी तुम्हाला विस्तृतपणे सांगितली नाही. थोडेसा आपण याला स्पर्श करून आणि पुढे जाऊ. यशोदा मैया गर्भवती राहिली आणि प्रसूती काल समीप आला. त्यांच्या 2 ननंदा त्यांच्या सेवा करण्यासाठी आल्या. एक नंदा आणि दुसरी सुनंदा सेवा करण्यासाठी आल्या. इकडे नंदराज प्रत्येक यायचा दिवस त्या दिवसाला वाट पाहायचे. कधी होईल मुलगा, कधी होईल मुलगा, कधी होईल मुलगा. जप करायला बसले तरी तेच चिंतन, अजून कसा झाला नाही, कधी होईल सांगता येत नाही. आणि आज ज्यावेळी कृष्ण परमात्मा गोकुळात मथुरेत अवतार आले, वसुदेवजींनी त्यांना टोपलीत घातलं आणि येईपर्यंत मध्ये एक नदी अडसर ठरली, यमुना. पण यमुनेने मधोमध वसुदेवजींना येण्यासाठी वाट दिली. भगवंताने चरणाचा स्पर्श केला. वसुदेवजी आले तोपर्यंत मध्यरात्र निघून गेलेली होती. ब्रह्ममुहूर्ताने पहाट होण्यास सुरुवात झाली होती. आपल्या टोपलीतला लाला यशोदा मैयाच्या जवळ ठेवला. इकडे ज्यावेळी माया जन्माला आली आणि यशोदा मैयाच्या जवळ पुढे जी माया जन्माला आली होती ती आपल्या टोपलीमध्ये घेतली. पुन्हा निघून गेले. माया आकांत करू लागली. आकांत केल्याने पहारेकऱ्यांना निद्रा लागल्या होत्या. पहारेकरी जागे झाले. हातापायांमध्ये आपोआप बंधनं आली. तुरुंगाची कुलप पुन्हा लागली गेली. मायेने आकांत केला. पहारेकरीने सांगितलं बाळ जन्माला आलं. तात्काळ ते कंसाकडे नेण्यात आलं. त्याने पाहिलंही नाही मुलगा आहे की मुलगी आहे. गरगरा गरगरा आकाशामध्ये तिला फिरवलं. दगडावरती आपटणार ती पोरगी हातातून निसटली आणि आकाशामध्ये अष्टभुजा कात्यायनीच्या स्वरूपामध्ये प्रगट झाली. कात्यायनी माता आणि ती कात्यायनी माता म्हणते, हे मंद बुद्धी पुरुषा, बाई माणसाशी काय राजकारण करतो? तुझ लागी वदी उपजला मजा आधी. अरे तुला मारणार तर माझ्या आधी जन्मास आलाय. अरे मैया सांगून जा ना माझा शत्रू नेमका जन्मास कुठे आलाय. तिनं सांगितलं फक्त तो ब्रज प्रदेशामध्ये जन्मास आला. एवढं म्हणून ती माया गुप्त झाली. आता 84 कोसाच्या प्रदेशामध्ये माझा
शत्रू कुठे जन्माला आलाय. आता आपल्याला मथुरेत काय झालं हे पाहायचं नाही, गोकुळामध्ये काय झालं हे आपल्याला पाहायचंय. आज पहाटचा समय झाला तरी आपली भाऊजाई का उठत नाही. नंदा सुनंदा विचार करतात की आपल्या आज भाऊजाईला काय एवढी झोप लागली. महालामध्ये गेली, अंगावरची चादर हलत होती. त्या गवळणीला एवढा आनंद झाला, धावत गेली, पण चादर अगोदर काढायच्या आधी देवाला प्रार्थना करते, नारायणा एवढ्या वर्षांनी बाळ प्राप्त होते, एवढ्या वर्षांनी बाळ माझ्या भावाला होते. माझी विनंती एक आहे प्रभू, जर झाला नसेल तर हा मुलगाच असावा. चादर बाजूला काढली, पाहती तर छोटासा राजस सुकुमार छोट्याशा बाळाच्या स्वरूपामध्ये परमात्मा पोहोडलेले होते. पाहून त्याला एवढा आनंद झाला, धावत 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 गोशाळेमध्ये गेली, जिथं नंद बाबा पहाटचे 4च्या सुमारास गाईला चारा वैरण करण्यास उठले होते. धावत गेली ही, बाबा बाबा बाबा. बाबाने विचारलं, बाई काय झालं, का आभाळ कोसळून पडलं का. तिला वाटलं खूप आनंदाची गोष्ट आहे, एकदम सांगावी बाबाला. बाबालाच अटॅक आलं तर काय करावं. कधी कधी माणसाला आनंद सुद्धा सहन होत नाही जास्त. एकदा एका बाईला 1 लाखाची लॉटरी लागली. बाईचं वय 50 होतं, बाईच्या मागे पुढे कोणीच नव्हतं, बाई एकटीच होती, मूल बाळ नव्हतं, कोणीच नव्हतं. त्या लॉटरीवाल्याने विचार केला, हिला जर एकदम 1 लाखाची लॉटरी सांगावी तर बाईला अटॅक येण्याची शक्यता आहे, बाई गचकन. त्या लॉटरीवाल्याने एका कीर्तनकारांना बोलवलं आणि सांगितलं, महाराज त्या बाईला लॉटरी लागली लाखाची, पण ही गोष्ट तिला अशी सांगा की तिला पचली पाहिजे, बाई मरता कामा नाही. महाराज गेले आणि म्हटले, बाई तुम्हाला जर 1 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करताल. दैठणकर मंडळी तुम्ही काय करताल. भारती बाबाच्या मंदिराला देतात का. मग मला लाखाची लॉटरी लागली तर काय करतात. तू म्हणतात काही असं सोन्याला आग लागली, आधी 2-3 तोळे सोनं घेऊन ठेव, लाखात जेवढं येईल तेवढं. महाराजांनी सांगितलं, बाई तुम्हाला जर 1 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करताल. ती म्हणी, बाई महाराज मला 1 लाखाची लॉटरी अहो लागणच कशी. आणि जर लागलीच महाराज तुमच्या तोंडात साखर पडून तुमची वाचा खरी ठरो. जर मला देवाच्या कृपेने 1 लाखाची लॉटरी लागली, त्यातले निम्मेच मी घेईन आणि निम्मे तुमच्या हवाली करून देईन. ते ऐकून महाराजालाच अटॅक आला. काही लोकांना दुःख सहन होत नाही, मग काही लोकांना जास्त आनंद सुद्धा जमत नाही. पहा, कधी कधी माणूस आनंदाच्या भरामध्ये हसतो आणि हसतो, तो आनंद पचत नाही माणसाला. त्या ननंदेने विचार केला, बाबांना ही बातमी सांगायची, पण सांगायची कशी. ती ननंद म्हणते, बाबा आपके यहाँ भगवान जी की कृपा से नीलमणि जैसो लाला भयो है, लाला भयो है, लाला भयो है, गोपाल कृष्ण भगवान की जय. पण ती गवळण तिथं थांबली नाही. बायांचा स्वभाव असा आहे, एखादी गोष्ट जर तिला कळाली तर 10-5 बायांच्या समोर मन मोकळं केल्याशिवाय तिचं पोटच मोकळं होत नाही. तुला म्हणून सांगते ना, अख्ख्या दैठण्याला इस्तू लावते. ती गवळण तिथंच थांबली नाही, ती गल्ली गल्लीत पळाली, घराघरामध्ये पळाली, सगळ्यांना आनंदाची बातमी देऊ लागली की नंदराजाला मुलगा झालाय. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 गवळण म्हणती गवळणीला
निळकंठ महाराज बरं का. माझ्या लग्नामध्ये जर तुम्ही नाच असं वाजवायला असते ना तर नवऱ्याला घेऊन नाचले असते मी. बरोबर. एकदम प्रेमाने बोला राधे. परमात्मा जन्माला आले, सगळ्या गोकुळाला आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळातील चराचरांना आनंद झाला. सकाळचा पहाटचा समय होता. गोकुळातील सगळ्या गवळणी, कोणी गाय धुवतय म्हणजे धार काढतय, कोणी झाडून काढतय, कोणी सडा समर्जन करतय, कोणी सारवण घेतय, कोणी रांगोळ्या काढतय. सकाळचा समय कोणी दात घासतय. आणि ज्या गवळणीला बातमी कळेल ती गवळण नंदराजाच्या वाड्याकडे बधाई देण्यासाठी पळू लागली. नंद बाबा बधाई हो बधाई. यशोदा मैया बधाई हो बधाई. एक गवळण सडा मारत होती. अर्ध्या अंगणामध्ये तिनं सडा समर्जन केलं होतं. तिच्या कानावर बातमी कळाली, नंदबाबाला मुलगा झाला. खालची बकेट खालीच राहिली. हाताला शेण लागलेला आणि तशा अवस्थेमध्ये ती पळाली. एक गवळण रांगोळ काढत होती. अर्धी रांगोळ काढून झाली होती. तिला कळालं नंदबाबाला मुलगा झाला. बधाई देण्यासाठी ती तशीच पळाली. जो जशा अवस्थेत असेल तसा पळत होता. सगळ्या गोकुळवासियांनी भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आनंदाचा उत्सव ठेवला. गोकुळामध्ये भरपूर गायी म्हशी, जास्त प्रमाणात गायी होत्या. भरपूर दही, भरपूर दूध, भरपूर लोणी, भरपूर तूप. गायींचे अंगणामध्ये गोठ्यामध्ये जे हौद होते त्या सगळ्या गवळ्यांनी गवळणींनी घरातल्या ज्या उतरंडी लावलेले सगळे मडके आणले. शिंक्यावरती ठेवलेले दह्याने दुधाने भरलेले सगळे माठ घेतले, सगळे मडके घेतले आणि घराच्या समोर येऊन दारामध्ये, अंगणामध्ये, गोठ्यामध्ये जेवढे जेवढे हौद असतील त्या हौदामध्ये दूध ओतायला सुरुवात केली. दूध त्या सगळ्या हौदांमध्ये ओतायचं आणि लोण्याचं मटकं कमरेवरती घ्यायचं. हळद कुठली, हळद पिसून त्या हौदामध्ये टाकली. सगळं ढवळं दूध ते पिवळं बनवलं. जो पांढरा व्यक्ती दिसेल, आजही उपितल्या लोकांना, वृंदावनातील लोकांना पांढरे ड्रेस घालण्याचा शौक आहे. अरे काय झालंय, काय नाही, असा बुडवायचा, असा धरायचा, त्या दुधात बुडवायचा, पिवळ्या दुधामध्ये आणि झटकून असा बाहेर टाकायचा. जो दिसेल त्याला बधाई हो बधाई, नंद बाबा बधाई हो बधाई. एक 80 वर्षाची म्हातारी काठी टेकवत बाहेर आली आणि पोरांकडे पाहून म्हणते, लाला काही बात की बधाई, काय झालंय बधाई द्यायला. आणि म्हातारे सगळ्या गावाला गोष्ट कळाली, तुला माहित नाही का. त्याने मटकीत हात घातला, चांगला पावशर लोण्याचा गोळा काढला, सपकन म्हातारीच्या तोंड्यावरती शिपकला. म्हातारीला एकही दात नव्हता. काय बात की बधाई. म्हातारीच्या तोंडाचा आ झाला. पोरांना तोंडामध्ये तो लोण्याचा गोळा शिपला. जसा फेकला तसा सटकला, पोटामध्ये गेला. म्हातारी तोंड चाटू लागली. काय झालं, कशाची बधाई. पोरांनी सांगितलं, म्हातारी तोंड गोड झालं. विचारती कशाची बधाई. नंदबाबाला मुलगा झाला. ती म्हणे असं होय. सगळ्यांनी परमात्म्याच्या जन्मोत्सवानिमित्त सगळ्यांनी नृत्य केलं. गुढिया तोरणे करीती, कथा गाती, गाणे, सगळे नाचू लागले. सगळे आनंदाचा उत्सव साजरा करू लागले. गोकुळातील सगळ्या गवळणी, तरुण गवळणी, म्हाताऱ्या गवळणी, सगळ्या गवळणी नंदबाबाच्या वाड्यावरती नंदबाबाला बधाई देण्यासाठी जाऊ लागल्या. सगळ्या तरुण गवळणी पोरी जमा व्हायच्या आणि सगळा तो आनंदाचा जन्मोत्सव साजरा करत असताना पोरीने सकाळी वेगळा मेकअप करायचा, दुपारी वेगळाच मेकअप करायचा, संध्याकाळी वेगळाच मेकअप करायचा. असं सलग 2-3 दिवस झाली. एक म्हातारी पाहत होती, वरच्या मजल्यावर राहत होती आणि एक दिवस म्हातारीची उत्कंठा जागी झाली. काठी टेकत म्हातारी पायऱ्या उतरून खाली आली. पोरींना आडवी झाली, काठी आडवी केली. पोरींनो कुठे जातात ग, 3 दिवस झाले सलग.
मी तुम्हाला पाहते, सकाळी मेकअप करता, दुपारी मेकअप करता, संध्याकाळी मेकअप करता, जातात तरी कुठं तुम्ही? सकाळी 10ला गेल्या तसा डायरेक्ट तुम्ही 3 वाजता गावात परत येता, तुम्ही जातात तरी कुठं? शालू नेसून जातात, दागिने घालून जातात, गजरे लावून जातात. काल मी पाहिलं बऱ्याच जणींनी गजरे लावले होते. म्हटलं ताईंनी परवा कीर्तनामध्ये सांगितलं घरी जाताना बायकोला गजरा घेऊन जात जा. तुम्ही तुमच्या डोक्याला काल सगळ्याला गजरे दिसत होते. ते म्हणे नाही, घरच्यांनी नाही आणले, आम्हीच विकत घेतले, आम्हीच लावले. तुम्ही सांगितलं होतं ना कथेमध्ये, येताना नटून थटून मेकअप करून या, म्हणून सगळी लावून आलो. म्हातारी आडवी झाली, चाललात कुठं? म्हणे म्हातारी बाजूला हो. नाही होणार, सांगा कुठं चालला? तुला माहित नाही, गावात नंदबाबाला मुलगा झालाय, त्याच्या आनंदाचा उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही जातो. म्हणे असं होय? तरी म्हटलं ह्या सगळ्या पोरी जात्यात कुठं? सकाळी वेगळा मेकअप, दुपारी वेगळा मेकअप, संध्याकाळी वेगळा मेकअप, जात्यात तरी कुठं? का ग पोरी हो, नंदाचा जो लाला जन्माला आला त्याचं नाव काय ठेवलं ग? एकीने सांगितलं केशव, दुसरीने सांगितलं माधव, मधुसूदन, लाला, कृष्ण, कन्हैया. 10-5 गवळणींनी 7-8 नावाचं वारसं त्याच म्हातारीच्या दारात केलं, अजून ज्याचं नावही ठेवलं नाही. म्हणे असं होय? त्या लालाला बघण्यासाठी मी सुद्धा येणार. म्हातारी विचार करते, बाई नंद बाबाला एवढ्या वर्षांनी मुलगा झालाय, आपण जायला नको त्याला शुभेच्छा द्यायला? आपणही गेलं पाहिजे, त्याला आशीर्वाद दिला पाहिजे. म्हातारी विचार करते, पण ज्या गवळणी गेल्या होत्या त्यांनी मेकअप केला होता, ज्या गवळणी गेल्यात त्यांनी नवीन शालू घातला होता. म्हातारीकडे नव्हती ना साडी, नव्हता शालू. म्हातारी तिची पेटी शोधू लागली. म्हातारीची पेटी होती कशी? त्या पेटीत म्हातारी शिडी लावून उतरली. म्हातारी आतमध्ये गेली, इकडचे बाचके उचके उचलायची, गाठोडे सोडायची, तिथंच ठेवायची. तिला काय मनासारखी साडी पटलीच नाही. तिकडच्या कोपऱ्यात जायची, तिकडचे गाठोडे उचकायची, तिथं काय मनासारखी साडी पटली नाही. शेवटी तिच्या लक्षात आलं की काही वर्षांपूर्वी 70-80 वर्ष झाली असतील आपला विवाह झाला होता. त्या विवाहामध्ये आपल्या लग्नामध्ये एक घागरा चोळी होती, आणि ती जर आपण घातली तर. म्हातारीने लग्नाच्या सालचा शालू काढला, लग्नाच्या सालची साडी म्हातारी नेसली, पण घाई गडबडीमध्ये ती साडी झाली उलटी. पूर्वीच्या पहा तुम्ही पैठण्यांवरती हत्ती घोडे असायचे. म्हातारी साडी उलटी नेसली, हत्ती उलटे झाले, सोंडी खाली गेल्या, पाय वर झाले, मोर उलटे नाचू लागले, पिसारे खाली गेले, पिसारा खाली आला, पाय वर गेले, उंट उलटे, उंटाच्या माना खाली आल्या, पाय वर गेले. म्हातारी विचार करते, आता शालू तर घालून झाला. म्हातारी नेसली शालू, योगायोगाने तिचं नाव होतं मालू. मालू नेसली. आता मेकअप करायचा. लग्नाच्या सालची शृंगारदानी काढली, शृंगारदानी समोर घेतली, पण म्हातारीची दृष्टी कमी झालेली होती, आणि दृष्टी कमी झाल्याने म्हातारीने मेकअप सुद्धा उलटा केला. जे डोळ्यात घालायचे ते ओठाला लावलं, आणि जे ओठाला लावायचे ते डोळ्यात घातलं. मैं तो दीवानी बनी रे, मैं तो दीवानी बनी, मैं तो दीवानी बनी रे, मैं तो दीवानी बनी, मैं तो दीवानी बनी रे, मैं तो दीवानी बनी, मैं तो दीवानी बनी रे, मैं तो दीवानी बनी, हाँ मैं तो दीवानी बनी, शाम पिया की बनी, मैं तो दीवानी बनी रे, शाम पिया की बनी, मैं तो दीवानी बनी रे, शाम पिया की बनी, मैं तो दीवानी बनी रे, शाम पिया की
एका दासीनं पाहिलं दारामध्ये एक जोगी आलाय. ती गेली आणि मैया, अगं केव्हापासून एक जोगी दारामध्ये आलाय भिक्षेसाठी. यशोदा मैयाने दासीकडे लाला दिला, सुपामध्ये धान्य घेतलं, दारात आली. बाबा जोडी करा. त्यांनी सांगितलं, मैया खूप दूरवरून आलोय काय, मी कैलासावरून आलोय. एवढ्या लांबचा मी साधू आहे, तुझ्या दारामध्ये मी भिक्षा मागण्यासाठी नाही आलो. मैया भिक्षा द्यायची असेल तर एकच दे ग. तुझ्या घरामध्ये जो लाला जन्मास आलाय ना, त्याचं आम्हाला दर्शन करायचंय, तेवढं दर्शन मला त्याचं घडून दे. त्यावेळी मैयाने सांगितलं, साधू बाबा, अरे माझा लाला खूप छोटा आहे आणि तुझा असा अमंगल वेश जर त्याने पाहिला तर त्याला भीती नाही का वाटायची. बघ ना, अरे तुझ्या गळ्यामध्ये साप लटकलेत, तुझ्या कानामध्ये विंचू लटकलेत, माझा लाला खूप छोटा आहे. अरे चित्रात जरी साप दिसला तर त्याला भीती वाटते, तुझ्या गळ्यातील साप पाहून त्याला भीती नाही का वाटायची. त्यांनी सांगितलं, मैया अरे एवढ्याशा सापाची गोष्ट तू करतेस, तुझा लाला सापावर झोपणार आहे. अरे मला काय माहित नाही बाबा, तो दुसरा कोणी असेल, तुझा पत्ता चुकीचा आहे, तुझा घर नंबर चुकलाय, दुसरी कुठलीही भिक्षा माग तू, मी तिला ती द्यायला तयार असेल. यशोदा मैया घरामध्ये गेली, सुपामध्ये तिनं माणिक मोती आणले आणि ती जोग्याच्या झोळीमध्ये वाढणार. त्यावेळी झोळी म्हणतोय, त्यावेळीच तो योगी म्हणतोय, ले ले हीरे मोती तेरे, ये पत्थर किस काम के मेरे, जोगी हो गया माला माल, निकट मुख लाल का, री मैया निकट मुख लाल का. हे हिरे नकोत मला, माणिक नकोत, मोती नकोत. अरे माझ्यासारख्या जोग्याला हे काय करायचे मैया, मला द्यायची असेल भिक्षा तर एकच दे, तुझ्या लालाचं मला दर्शन घडून आण. मैया म्हणते, बाबा हट्ट करू नकोस, मी माझ्या लालाचं तुला काही दर्शन घडू देणार नाही. एवढंच काय बाबा म्हणतायत, मैया दुरून दाखव, मी दुरून पाहिजे त्याला. अरे नाही, मी दुरून सुद्धा तुला त्याला पाहू देणार नाही. साधू म्हणतो, हे बघ मैया, तू जर तुझ्या लालाचं दर्शन मला घडून दिलं नाही ना तर मी तुझ्या दारातूनच उठत नाही. हे बघ इथेच बसतोय. यशोदेने सांगितलं, मी माझ्या घराला दुसरे दार बनवीन पण तुला मी दर्शन नाही घडू देणार त्याचं. अगं कधी घराच्या बाहेर तू काढशील ना त्याला, मी कधीतरी पाहिन. मैया म्हणे, मी त्याचं शिक्षण घरातच करील. 84 चौकाचं घर आहे माझं, 85 चौकाचं. मी त्याचं सगळं शिक्षण घरात करीन, त्याला गुरुजी घरात आणीन. मैया लग्नाच्या वेळी तर बाहेर काढशील ना. मैयाने सांगितलं, पोरावाले वरात घेऊन पोरीच्या दारात जातात, मी पोरीला वरात घेऊन माझ्या दारात आणील, पण मी माझ्या मुलाला बाहेर नाही काढणार. असं हट्टालाच पेटलीस तू, दुसरी कुठलीही भिक्षा माग, मी तुला भिक्षा द्यायला तयार आहे, पण माझ्या लालाला मी तुला नाही दाखवू शकत. ठीक आहे मैया, तुझी इच्छाच नसेल तर मग काय हरकत आहे. बाबा तिथून परत निघाले, पण जाताना सांगितलं, मैया हे बघ, मला औषध देता येतंय. बाळाचं दुखत असेल, त्याला पोटातलं आलं असेल, त्याला दृष्टी झाली असेल, जर कधी तुझ्या बाळाचं दुखायलाच लागलं ना तर फक्त माझी आठवण कर. बाबा निघून गेले. जात असताना खिडकीतून आतमध्ये झोळीत असलेल्या परमात्म्याला म्हणतात की, प्रभू अहो भक्त एवढ्या दूरवरून तुम्हाला भेटण्यासाठी येतात, तुम्हाला त्यांना भेटण्याची इच्छा नाही का होत का? आम्हाला तर मनामध्ये तुम्हाला भेटण्याची इच्छा असते, पण तुम्ही आम्हाला दर्शन देत नाहीत. प्रभू किती कठोर मनाचे आहात तुम्ही. भोले बाबा निघून गेले आणि इकडे झोळणीमध्ये असलेल्या लालाने, पाळण्यात असलेल्या लालाने रडायला सुरुवात केली. बाळ एवढं रडू लागलं, एवढं रडू लागलं, टाहो फोडला बाळाने. संपूर्ण घाम गर्द झाला, पण बाळ कोणा रडता थांबेना. रडणाऱ्या बाळाला दासी घेतात. यशोदा मैया स्तनपान करते, बाळ स्तनपान ही करेना. यशोदा समजावण्याचा प्रयत्न करते. रडते माझे बाळ समजा
काढली तरी सुद्धा बाळ रडता थांबेना. एकीने सांगितलं त्याचा काही सकून पहा. म्हाताऱ्या बोलवल्या सकून पाहणाऱ्या, पण त्याचा काही सकूनही निघेना. म्हणे बाळाचं पोट दुखतंय का? डॉक्टरांना आणलं, पण डॉक्टरांना काहीच कळेना. मला वाटतं डॉक्टरला काही कळतच नाही. डॉक्टरला काही सांगून ठेवीन सगळ्या डॉक्टरांना, बरं दैठण्यातलं एकही पेशंट घेणार नाहीत ते. डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टरांनाही काहीच कळेना. शेवटी एकीने सल्ला दिला, म्हणे नगरामध्ये जर कोणाला औषध देता येत असेल, बाळ रडता बाळाला शांत करता येत असेल तर आपण काय करू, दवंडी देऊ. आणि ज्याला कोणाला औषध देता येत असेल ना, मग तो तात्काळ राजवाड्यामध्ये येईल. एका दौंडीवाल्याला बोलवलं आणि त्या दौंडीवाल्याला सांगितलं, दौंडी तू अशी द्यायची, राजवाड्यामध्ये राजकुमार रडतोय, ज्याला कोणाला औषध द्यायचं येत असेल त्यांनी नंदराजाच्या वाड्यामध्ये तात्काळ यावं. दौंडीवाला बोलविला, पण दौंडीवाला जरा हुशार पाहिजे. हा एकदा आमच्या कथेची दौंडी द्यायची होती. काही काही भागामध्ये पद्धत असते, दुर्गम भाग जर असेल तर त्या भागामध्ये, आता आपल्याही गावामध्ये मला वाटतं दौंडी दिला जाते. मीटिंग असेल सप्ताहाची सुरुवात असेल तर त्या दौंडीवाल्याला सांगितलं होतं, पुराणिक बुवानं पुराण सोडलेलं आहे, श्रवण करण्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. त्याने दौंडी दिली, पुराणिक बुवाने पराण सोडलेले आहेत. कळतंय ना? सरण करण्याचा, सरण करण्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. दौंडीवाल्याला बोलवलं, दौंडीवाल्याला सांगितलं, बाबा दौंडी दे तू. दौंडीवाला गेला चौकामध्ये, तो आपला ढोल पिटू लागला आणि त्याने दौंडी दिली. ऐका हो ऐका, राजवाड्यामध्ये राजकुमार रडतो आहे, ज्याला कोणाला औषध देता येत असेल त्याने तात्काळ नंदराजाच्या वाड्यामध्ये यायचं. हो जमली का? द्यायची कोणाची? द्यायची का? इथं प्रेमाने बोला, राधे राधे राधे. ती दौंडी ऐकली. बोले बाबांनी कानावरती बातमी पडली. लक्षात घेतलं, ही दौंडी दुसऱ्या कोणासाठी नाही, आपल्यासाठी. योगेश्वरानं योगी राजाला दिलेला हा संकेत आहे. तात्काळ निघाले. द्वारावरती गेल्यानंतर, बाबा रे आताच हाकललं होतं ना तुला, पुन्हा पुन्हा काय येतोस तू? म्हणे दौंडी ऐकून आलोय, मला औषध देता येतं. म्हणे तुला औषध देता येतं? म्हणे माझ्या अवतारावरती जाऊ नका. अहो शिक्षण पहा, शिक्षण. माणसानं कधी कोणाच्या अवतारावर जायचं नसतं. त्याचं नॉलेज महत्वाचं असतं, त्याचं ज्ञान महत्वाचं असतं. अरे कोणाकडे किती ज्ञान असेल सांगता येत नाही. फक्त कपड्यावर जाऊ नका. म्हणजे आपल्याकडे भरपूर डिग्री आहेत, आपण खूप मोठं शिक्षण घेतलंय, आपण खूप मोठ्या विद्यापीठामध्ये डिग्री मिळवली, मला खूप चांगलं औषध देता येतं. किती बाळ रडत असेल ना तर मला त्याच्यासाठी औषध देता येतं. म्हणे असं? म्हणे पण त्याच्यासाठी बाळाला बाहेर घेऊन यावं लागतं, त्यासाठी मला बाळ पाहावं लागतं. बाळाला पाहून मग मी औषध देत असतो. यशोदा मैया गेली, बाळाला घेऊन आली. आतापर्यंत रडत असताना बाळाने टाहो फोडला होता. खूप रडत होता बाळ, खूप रडत होता. रडून रडून सगळ्या अंगाला घाम आलेला होता, अंग ओलं चिंब झालेलं होतं. पण ज्यावेळी भोले बाबांना पाहिलं ना, पाहता क्षणी बाळाचं रडणं कमी झालं. बाळ यशोदा मैया लालाला घेऊन जवळ जवळ येऊ लागली. एक एक पाऊल भोले बाबा सुद्धा समोर जाऊ लागले. एकदम जवळ आले आणि मैयाच्या कडेवरती असलेल्या लालानं एकदम बाबांकडे पाहून झेप घेतली. भोले बाबांनी बाळाला आपल्या हातामध्ये घेतलं, बाळाचे चरण आपल्या मस्तकावरती धारण केले. डोळे भरून बाळकृष्णाला पाहिलं. आतापर्यंत धाय मोकलून रडत असलेलं, खूप प्रचंड रडत असलेलं ते बाळ भोले बाबांकडे येता क्षणी एकदम शांत झालं. यशोदामाई म्हणे, काय नाटकीस रे? या अमंगल वेशधारी बाबांकडे दिला तर एकदम पोरग रडायचं थांबलं. मला वाटलं हे घाबरेल या बाबाला पाहून, हे तर महान नाटकी दिसतंय. आमच्या अंगाला काय काटे होते का तिथे तुला टोचत होते? बाळ शांत झालं आणि मैया म्हणते, बाबा धन्यवाद तुझे, माझ्या प्रचंड रडत असलेल्या बाळाला तू शांत केलं. त्यावेळी भोले बाबा म्हणतात, मैया
ज्या ज्या वेळी तुझा लाला रडत असेल ना ग, ज्या ज्या वेळी तुझा लाला आजारी पडत असेल, त्या त्यावेळी फक्त माझं स्मरण कर, तात्काळ मी हजर होईल आणि तुझ्या बाळाला औषध देईल. मैया, ज्या ज्या वेळी तुझ्या बाळ रडत असेल त्या त्यावेळी फक्त तू आवाज दिला की मी तात्काळ हजर होईल. यशोदा मैया म्हणे, तू माझ्यावरती खूप उपकार केलेस बाबा, मी तुला काय देऊ? बोले बाबा म्हणतात, मैया द्यायचं असेल तर फक्त एकच दे, तुझ्या घरामध्ये माझं एक छोटस मंदिर बनव. ज्यावेळी तुझ्या लालाला तू आंघोळ घालशील ना, त्या आंघोळीचं पाणी माझ्या पिंडीवरून जावं, फक्त एकच इच्छा आहे माझी. आणि यशोदा मैयाने आपल्या घरामध्ये बुध बाबाचं एक मंदिर बनवलं, जे नंदेश्वर महादेव म्हणून प्रसिद्ध झाले. नंदेश्वर भगवान की जय. भोले बाबा येऊन गेले, त्रयोदशीचा दिवस उजाडलाय. तिकडे ज्यावेळी माया हातातून निसटली, तिनं सांगितलं की तुझा शत्रू हा माझ्या आधी जन्मास आलाय. 84 कोस व्रजमंडलामध्ये नेमका जन्मास आला कुठे असेल तो. कंसाने सगळ्या आपल्या राक्षसांची तातडीची बैठक बोलावली. बैठकीमध्ये सांगितलं की माझा शत्रू जन्मास आलाय. 84 कोसाच्या ब्रजमंडलामध्ये त्याचा जन्म झालाय. माझ्या शत्रूला मारण्यासाठी कोण जाणार? कंसाने पैजेचा विडा ठेवला. विडा पहिले विडा ठेवले जायचे पैजेचे, आता विडे नाहीत, आता सुपाऱ्या आहेत. सुपाऱ्या फक्त पैजेच्याच नाही, लोक कीर्तनाचंही विचारतात आम्हाला. महाराज फोन करून विचारतात, तुमची 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 काय सुपारी? अरे सुपाऱ्या मारायच्या असतात, जे गुंडे लोकांना दिल्या जातात. पूर्वी पैजेचे विडे असायचे. काही काही लोक विचारतात, महाराज तुमची सुपारी किती? आणि काही काही लोक विचारतात, महाराज तुमचा कितवा दिवस घालू? म्हटलं आणखी जिवंत आहे, आम्हाला आणखी जगायचंय, जरा 10-5 वर्ष जगू दे. पैजेचा विडा ठेवला. जो तो येतोय आणि सांगतोय की अरे शत्रू आता जन्माला आलाय, म्हणे महिन्याच्या आतच जन्माला आलेलं पोरग, त्याला एवढ्या मोठ्या राक्षसांची काय गरज आहे? त्यावेळी पुतना मावशी म्हणते, दादा तुझा शत्रू लहान आहे, तुझा शत्रू सध्या लहान असल्याने छोटस बाळक एक घराच्या बाहेर येत नसतं. तुझ्या शत्रूला जन्मास येऊन अजून एकही महिना झाला नाही आणि कुठल्याही बाळंतिणीला 1.25 महिना घराच्या बाहेर काढत नाहीत. मग तुझा शत्रू जर घराच्या बाहेर निघत नसेल तर या राक्षसांना घरामध्ये प्रवेश मिळेल का? कारण चुलीपर्यंत कुठल्याही घरामध्ये फक्त एखादी महिला जाऊ शकते. कुठल्याही घरापर्यंत परपुरुष जाऊ शकत नाही. 2च व्यक्ती जाऊ शकतात. एक महिला जाऊ शकते आणि दुसरा कासार जाऊ शकतो, बांगड्या भरणारा. पण कासारही असेल तर बैठकीपर्यंत त्याचा प्रवेश असतो, एकदम आतल्या घरामध्ये त्याला प्रवेश नसतो. बालक छोटासा आहे तुझा, घरामध्ये प्रवेश मिळेल यासाठी फक्त मी गेलं पाहिजे, कारण मी एक स्त्री आहे आणि तुझ्या छोट्याशा त्या शत्रूला मारणं हा माझ्या डाव्या हाताचा मळ धुतल्यासारखं आहे. मी तुझ्या शत्रूला मारणार, स्तनामध्ये विष घालून जाणार. म्हणे अक्का पण तुझं तू सौंदर्य पाहिलंस का? तू दिसतीस कशी? बेसूर दिसणारा तुझा चेहरा, आवताच्या दांड्यासारखे तुझे 2 दात, समोरचे सुळे. ती म्हणे मी का अशी नाही जाणार, मी मेकअप करून जाणार आहे. मेकअप करून जाणार, नाका एवढा पदर घेणार. पदरातून लोक पाहतील का कधी झोपल्यात का, कीर्तनात झोपल्यात. नाका इतका जर मी पदर घेतला तर कोणाला दिसतील माझे दात? मी अशी नाही जाणार, मी मेकअप करून जाणार आहे. कंसाने टाळी वाजवली. तिकडून साडी घेऊन येणार आहे, शालू घेऊन या म्हणे, आपल्याला अक्काचा सत्कार करायचा आहे. म्हणे अक्का आत्ताच तुझा सत्कार, ही पैठणी नेसून जाय, कारण सत्कार आत्ताच केलेला बरा, नंतर येशील नाही येशील याची गॅरंटीच नाही. पुतना अक्काचा सत्कार केला. पुतना मावशीने ब्युटी पार्लरला फोन केला, तुमच्याकडे कोणकोणत्या सुविधा आहेत? त्यांनी सांगितलं आमच्याकडे 500 पासून 5000 पर्यंत मेकअपच्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. म्हणे मीच पार्लरला येते. पुतना मावशीने शालू घातला, पायामध्ये ऊस टाचाची सँडल घातला. तिनं
केसांचा मेकअप केला, केसांची वेणी घातली, वेणीमध्ये फुलं सोन्याची लावली, कपाळाला कुंकू लावलं, डोळ्यांना काजळ घातलं, होटांना लाली लावली, गळ्यामध्ये नेकलेस घातला, वज्रटिका घातली, जोत घातलं, गंठण घातलं, मोठं गंठण, शॉर्ट गंठण, राणी हार, चपला हार, बूट हार, सँडल हार, पुतुळ्या, वाघनख्या, दंडाला दंडुळ्या घातल्या, हातामध्ये पाटल्या घातल्या, पाचही बोटांमध्ये तिनं मुद्या घातल्या, कमराला कमरपट्टा घातला, पायामध्ये पैंजण घातले, बोटामध्ये जोडवे घातले, जोडव्याच्या बाजूला मासुळ्या, मासुळ्याच्या बाजूला बेंडकुळ्या, बेंडकुळ्याच्या बाजूला करंगुळ्या, करंगुळ्याच्या बाजूला बोट नसतं. सगळा नखशिकांततेने मेकअप केला, नाकापर्यंत पदर घेतला. आणि नामदेवराय सांगतात की असा साज शृंगार करून स्वरूपवान म्हणून ती पुतना नंदराजाच्या गोकुळामध्ये नममनी आली नंदाची घरा, नममनी आली गाई आणि छोट छोटी वासरं असा तो परमात्मा आपल्या गायी गोपाळांसहित वनाचा रस्ता धरतोय, आणि गायींना चरवण्यासाठी निघतोय. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटा मेरो मदन गोपाल, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटा मेरो मदन गोपाल, छोटी छोटी गैया, छोटी छोटी ग्वाल, छोटी छोटी गैया, छोटी छोटी ग्वाल, मेरो मदन गोपाल, छोटू से मेरो मदन गोपाल. वनामध्ये गेल्यानंतर गायी चारवल्यानंतर वनात जायच्या निमित्ताने परमात्म्याने अनेक राक्षसांचा उद्धार केला. यामध्ये धेनकासूर, योमासूर, अरिष्टासूर, अघासूर, ज्याने प्रचंड सापाचं स्वरूप धारण केलं होतं, अनेक राक्षसांचा परमात्म्याने उद्धार केला. आणि उद्धार करत असताना आपल्या संघाचा सगळा आनंद आपल्या गायी गोपाळांना दिला. परमात्मा अनेक प्रकारचे खेळ खेळले, हमामा, हुतुतू, चेंडूफळी, लगोऱ्या, अनेक प्रकारचे खेळ खेळल्याच्या नंतर सगळे गोपाळ म्हणू लागले, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. त्यावेळी परमात्म्याने सांगितलं आता आपल्याला जेवायचंय. सगळ्यांनी सांगितलं की परमात्मा सगळ्यांच्या गायी वळून आण. सगळ्या गायी वळून आणल्या, पण एक तू का म्हणे, तू राख मनेरी. देवा सगळ्या गायी वळून आणल्यात, पण मनरूपी गायी काय वळत नाही, तिला वळवण्याचं काम फक्त तू कर. परमात्म्याने सगळ्यांच्या शुदर एकत्र केल्या, सत्व रज तम गुणात्मक सगळ्या शुदोर एकत्र केल्या, आपली शुदोरी त्याच्यामध्ये मिसळवली. खरं तर गोपाळांनी देवाशी भांडण केलंय, कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली. गोपाळांनी भांडण केले, परमात्म्याने आपली शुदोरी त्यांच्या शुदोरीमध्ये मिक्स केली. बोटांच्या फटीफटीमध्ये तोंडी लावण्याचे सगळे जे पदार्थ होते, लोणचं असेल, लिंबू असेल, सगळे पदार्थ एकत्रित केले. सगळ्यांची शुदोरी एकत्रित केली, स्वतःच्या हाताने कमलाकृती सगळ्यांना बसवलं. ती काल्याची लीला पाहण्यासाठी स्वर्गातून देव आले. आजी ओस अमरावती काला पाहावया येती. स्वर्गाधिक लोकांना जो काला प्राप्त झाला नाही, तो परमात्म्याने
गोकुळवासियांना दिला, गोपाळांना दिला. आणि आजही वारकरी संप्रदायामध्ये तो काला प्रत्येक दिवशी होतो. आज आपल्याकडे आज एकादशी आणि एकादशीच्या दिवशी खरं तर काला करू नये, पण हा कथेतला काला आहे आपला. आज वारकरी संप्रदायामध्ये फक्त 2 तिथी सोडून काला होत नाही, एकादशी आणि द्वादशी. प्रत्येक त्रयोदशीला, प्रत्येक महिन्यामध्ये नाही, प्रत्येक दिवशी वारकरी संप्रदायातील साधू संतांनी ही जी काल्याची परंपरा चालू केली, काल्याचा प्रसाद प्रत्येकाला अर्पित केलाय. आता काला सगळ्यांना द्यायचा आहे. स्वर्गातील देव पाण्यामध्ये मासे होऊन माशाचे रूप घेऊन आले की भगवंताने तो काला आपल्याला खाऊ दिला नाही, पण गोपाळ हात धुवायला ज्यावेळी यमुनेत येतील त्यावेळी हाताला खरकटा लागलेला काला तरी आपल्याला तो प्राशन करता येईल. पण देवाने सांगितलं, गोपाळानं लक्षात घ्या, आता तुम्ही काला खाल्ल्याच्या नंतर पाणी पिताल तर पाणी पिण्यासाठी यमुनेवर जायचं नाही, गायीच्या सडाला तोंड लावायचं, दूधच प्यायचं. आणि हात काय यमुनेच्या पात्रामध्ये धुवायचे नाहीत, पुसून या टिरी सांगा ते हात. हात आपल्या पाठीला पुसायचे, कमरेला पुसायचे, हात धुवायचे नाहीत. सगळी योजना झाली. भगवान परमात्म्याने काला सगळं एकत्रित केला आणि त्या कवल घ्यावा एक, स्वतःच्या हाताने प्रत्येक गोपाळाच्या मुखामध्ये तो हात घालावा. बिभ्रद वेणुं जठर पटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पाणव मसृण कवलम तत्फलान्निंगुलिषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरदो हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोकानि विशति भुवजे यज्ञ भुक्बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. भगवान परमात्म्याने तो काला गाई गोपाळांना दिला. त्यानंतर ब्रह्मदेवाला वाटलं की हा देवच आहे की काय, परीक्षा पाहण्यासाठी सगळ्या गाई गोपाळांचं अपहरण केलं. पण 1 वर्षभर परमात्म्याने गाई गोपाळांचं स्वरूप गोकुळामध्ये धारण केलं. कोणालाही गोष्टीची खबरही लागू दिली नाही. ब्रह्मदेवाचं गर्वहरण केलं. ब्रह्मदेवाला जो संशय मनामध्ये निर्माण झाला होता त्या संशयाचं निराकरण केलं. एक एक लीला परमात्मा करत आहेत. काही गोपिकांनी परमात्मा प्राप्ती आपल्याला व्हावी, भगवंताने अनेक लीला करत असताना यामध्ये कालियाचं मर्दन भगवंताने केले, ब्रह्मदेवाचा गर्वहरण केला. यामध्ये भगवंताने 12 गाव अग्नी गिळला, प्रलंबासुराचा वध केला. आणि त्यानंतर कात्यायनीची सर्व ज्या काही गोपिका होत्या, कुमारिका होत्या, त्यांनी पूजन केलं. कृष्ण हा पती स्वरूपामध्ये प्राप्त व्हावा यासाठी कात्यायनीचं व्रत करत असताना भल्या मोठ्या पहाटे त्या यमुनेच्या जलामध्ये स्नान करण्यासाठी जायच्या. स्नान करत असताना तीर्थाचा नियम आहे, लक्षात घ्या, तीर्थामध्ये नग्न अवस्थेमध्ये स्नान करू नये. पुरुषांसाठी 3 वस्त्र असावेत. पुरुषांनी तीर्थ स्नान करत असताना 3 वस्त्र असावेत आणि स्त्रियाच्या अंगावरती 5 वस्त्र असावेत. तीर्थामध्ये तुम्ही यापेक्षा एकही वस्त्र कमी घालत असाल तर हा तीर्थाचा अपमान असतो. पण ह्या गोपिका वस्त्र सगळे काढून तीर्थामध्ये स्नान करत होत्या. भगवान परमात्म्याने पाहिलं, कळंबाच्या वृक्षावरती परमात्मा बसले, काठावरची वस्त्र घेतली, झाडावरती जाऊन बसले. गोपिकांनी पाहिलं, वस्त्र कुठे आपले दिसेना. पण थोडासा दिवस उजाडत होता म्हणे तो काय चोर कळंबाच्या झाडावरती बसला. कृष्ण परमात्म्याला विनवणी केली, लाला आमची वस्त्र आम्हाला परत दे. म्हणे नाही, पाण्याच्या बाहेर आम्हाला नमस्कार करा मग वस्त्र घेऊन जा. लाला असं करू नकोस. त्यावेळी सांगितलं की तुम्ही येऊन नमस्कार केल्याशिवाय मी तुम्हाला वस्त्र देणार नाहीत. नमस्कार हा एका हाताने नाही, 2 हाताने करायचा. खरं तर 2 हाताने नमस्कार करायला का लावतात? कारण त्यांना रासलीलेमध्ये सहभागी करून घ्यायचं होतं. रासलीला ही प्रेमलीला आहे, लक्षात घ्या. रासलीला ही वासनेची लीला नाही, वासनेचं रोधन करून केलेली लीला, तिचं नाव रासलीला आहे. पण काही लोकांनी आक्षेप घेतला, अगदी ही लीला शोभनीय आहे का? खरं तर परमात्मा गोकुळ सोडतायत 11 वर्ष 56 दिवसानंतर. त्याआधी गोवर्धन लीला झाली आणि त्याच्या आधी म्हणजे परमात्म्याचं वय केवळ 9 वर्षाचे असताना भगवंताने ही वस्त्र चिरहरणाची लीला केली. मला सांगा, 9व्या वर्षी पोराला काहीच कळत नाही. त्यात द्वापार युगातील काळ, ज्या वयामध्ये लहान मुलांना काहीच कळत नाही. पूर्वी तर कपड्यांच्या, वस्त्रांच्या आणि बाळाची भेट सुद्धा उशिरा व्हायची.
त्यावेळी परमात्म्याला वस्त्राबद्दल काही कळत असेल का? आसक्ती. त्यावेळी भगवंताला वासनेबद्दल काही कळत असेल का? ज्या गोपिका होत्या त्यांना वासना विरहित स्थिती निर्माण व्हावी आणि मग त्यांना मी रासलीलेमध्ये सहभागी करून घ्यावं म्हणून भगवंताने ही चिरहरण लीला केली. गोपिकांना आपली वस्त्र परत दिली. एक दिवस घरामध्ये चर्चा चालू होती. कथेचे यजमान उगले मामा यांनी समोर यायचे. आपल्याला गोवर्धन पूजा करायची. घरी चर्चा चालू होती. काय धान्य लागेल, किती धान्य लागेल, किती किती पदार्थ लागेल. 56 प्रकारचे भोग करायचे. चर्चा चालू असताना परमात्म्याने विचारलं, आपल्याकडे कोणाची पूजा करायची, कसली पूजा आहे, कुठला यज्ञ आहे? म्हणे इंद्राचा यज्ञ करायचा आहे. इंद्र महायज्ञ. कशासाठी? इंद्र पाऊस देतो. पाऊस पडल्यानंतर धनधान्य पिकतं, गवत पिकतं. गाई म्हशी ते गवत सेवन करतात, दूध देतात आणि दुधापासून आपण दुधाचा व्यवसाय करतो, ताकाचा, लोण्याचा, तुपाचा. आपला व्यवसाय चालतो, आपली उपजीविका चालते. आपलं सगळं जगणं हे पावसावरती अवलंबून आहे. त्यावेळी देवाने सांगितलं, तुम्हाला कोण म्हटलं की पाऊस पाडणं हे इंद्राच्या हातामध्ये आहे? पाऊस हे खातं जरी त्याच्याकडे असेल, खर तर पाऊस हा पडतो यज्ञामुळे. यज्ञ केला की पाऊस पडतो. पाऊस पडतो हा पर्वतांमुळे. पर्वताला ढग आदळली की पाऊस पडतो. पाऊस पडतो हा जनावरांमुळे. पाऊस पडतो हा वृक्षांमुळे. खरा पाऊस पडतोय पर्वतांमुळे. पर्वतांमुळे जर पाऊस पडत असेल तर आपल्याला इंद्राचं पूजा करायची काय गरज आहे का? तुम्हाला पूजाच करायची असेल तर तुम्ही गोवर्धनाची पूजा करा ना, की ज्या गोवर्धनावरती आपली सगळी गायी वासरं चरतात आणि त्याच्यावरती आपली उपजीविका चालते. पूजाच करायची असेल तर पूजा तर आपल्याला करायची, फक्त देव बदलला. इंद्राची करायची होती, गोवर्धनाची ठरली. म्हणे हरकत नाही, पदार्थ सगळे तयार आहेत. 56 प्रकारचे महाभोग आहेत. हे सगळे भोग, हे सगळे प्रसाद, हा सगळा नैवेद्य रथांमध्ये घेतला, गाडींमध्ये भरवला हा सगळा प्रसाद. आणि सगळे गोकुळवासी कृष्ण परमात्म्याच्या मागे मागे चालतात. गोवर्धनापर्यंत आले. काय करायचंय? गोवर्धनाचा अभिषेक करायचाय. यमुना मैयावरून पाणी भरून आणायचंय आणि सगळ्यांनी गोवर्धनाला यमुना मैयाच्या जलाचा जलाभिषेक घालायचाय. पण सगळ्यांनी सांगितलं, कृष्णा, इंद्र जसा प्रसाद खातो तसा तुझा गोवर्धन आमचा प्रसाद सेवन करत असेल तरच आम्ही त्याची पूजा करू. म्हणे भक्तिभावाने जर त्याची पूजा करत असाल तर तो का प्रसाद भक्षण करणार नाही? स्नान घातलं, गोवर्धनाची पूजा केली, गोवर्धनाला प्रदक्षिणा घातली आणि 56 प्रकारचे महाभोग गोवर्धनाच्या समोर ठेवले. गोवर्धनाने 2 हाताने नैवेद्य सेवन करायला सुरुवात केली. 2 हात कमी पडले. त्यावेळी त्या गोवर्धनाने 4 हात धारण केले. गोकुळवासियाच्या प्रेमापुढं तो गोवर्धन 4 हातांनी प्रसाद भक्षण करू लागला. सगळे गोपाळ गोवर्धनाकडे पाहायचे, इकडे कृष्णाकडे पाहायचे. मूर्तिमंत स्वरूप गोवर्धनाने धारण केलं. लाला, तो थोडा थोडा तुझ्यासारखा नाही दिसत का रे? आम्हाला तुझ्यात आणि त्याच्यात काही फरकच नाही दिसत. म्हणे अरे वेडे तुम्ही, तुम्हाला कोणातही मीच दिसतो, कोणी माझ्यासारखा दिसतो. तुम्ही माझ्यावरती जास्त प्रेम करतात ना, म्हणून तुम्हाला तसं वाटतंय. गोवर्धनाची पूजा चालली. ही बातमी नारदांनी इंद्र दरबारामध्ये पोहोचली. इंद्र दरबारामध्ये नृत्य चाललं होतं, गायन चाललं होतं, गंधर्व गात होते, अप्सरा नृत्य करत होते. इंद्र, अरे विषयी माणसं दुसरं काय करणार? हातामध्ये प्याला होता. बजाओ, नाचो, बहुत अच्छा, बजाओ, नाचो. एवढ्यामध्ये नारद महाराज गेले, म्हणले बंद करो. इंद्रा, तुला माहिती का मृत्यू लोकांमध्ये गोकुळात तुझी पूजा व्हायची, गोकुळवासी करायचे? म्हणे हो. म्हणे अरे आज पूजेचा दिवस होता. मग म्हणे मला आमंत्रण नाही. अरे तुला आमंत्रण नाही, पूजा आहे त्यांच्याकडे, कीर्तन आहे, पण कीर्तनकार बदलला. माणसाला सगळं सहन होतं पण एवढं सहन होत नाही. एक तर कार्यक्रमच नसावा तिथं, नसलं तर मग असलं तर माझाच असावा ना, आणि माझा नसेल तर मग दुसरा कोणाचाच नसावा. एवढा अट्टहास कशासाठी? माझीच पूजा पाहिजे, माझी नसेल तर मग कोणाचीच असू नये. म्हणे पूजा आहे त्यांच्याकडे, फक्त देव बदललाय. तुझी नाही, गोवर्धनाची. गोवर्धनाची, पर्वताची पूजा करते. म्हणे असं सावर्तक मेघाला हातने दिले. आत्ताच्या आत्ता सांग, गोकुळ गाव होतं की नव्हतं करून सोडा.
सावर्तक मेघाने जो प्रलयाच्या काळामध्ये ज्याची आवश्यकता असते, मुसळधार हातीच्या सोंडी एवढी एक एक धार एवढा पाऊस पडू लागला. पाऊस पडत असताना सगळे कृष्णाला शरण गेले. देवा तुला म्हणत होतो आम्ही नको रे, आपण इंद्राची पूजा करू, तू गोवर्धनाची सांगितलीस. त्यावेळी सगळे म्हणतात की कृष्ण आता आमचं संरक्षण कोण करेल? देवाने सांगितलं ज्या गोवर्धनाची आपण पूजा केली तो गोवर्धनच आमचं संरक्षण आपलं संरक्षण करेल. गोपाळ म्हणतात देवा कोणता गोवर्धन कोणता पर्वत आम्हाला माहिती नाही, आम्हाला केवळ प्रमाण एकटा तूच आहेस. गोपालनहारे निर्गुण और न्यारे कि तुमरे बिन हमरा कोनो नहीं, हमरी उलझन सुलझाओ भगवन, तुमरे बिन हमरा कोनो नहीं. देवा तुझ्याशिवाय आमचं कोणी नाही, आम्हाला सांगू नको. म्हणे गोवर्धन आपल्याला संरक्षण करणं आपलं करणार कसं? उचला गोवर्धनाला. उचलणार कसा? अरे हात तर लावा. सगळ्यांनी गोवर्धन उचलला. गोवर्धन सगळ्यांनी प्रचंड शक्तीनं सगळे उचलण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यांना वाटते आपण गोवर्धन उचलतोय, नाही, परमात्म्याने गोवर्धन उचलला. परमात्म्याने एक करंगुळी पर्वतावरती ठेवली, पर्वतावर करंगुळीवरती धारण केला. सगळ्यांना सांगितलं आधारासाठी फक्त तुम्ही काठ्या धरा. सगळ्यांनी काठ्या लावल्या. सगळे प्रचंड ऊर्जा शक्तीनं ओझ घामागर्द झाले. कन्हैया अरे घाम आला आम्हाला, तू आपला नुसता करंगळीचं नख लावले. अरे काही ताकद लावतोस का नाही? आमची सारी ताकद गेली बाबा इथं. त्यावेळी देवाने सांगितलं अहो नाही मी पण धरलेला आहे. अरे नाही 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 नाटक करतोस तू, करंगुळी लावली करंगुळीचं नख वर केलंय. आम्ही थोड्या काठ्या खाली घेतो, तू थोडासा प्रचंड तुझा भार लाव. त्यावेळी देवाने सांगितलं माझ्या करंगुळीची काय गरज नाही, तुम्हीच जर प्रचंड ऊर्जा शक्तीनं उचललाय तर माझी काय गरजच नाही. मी एक काम करतो ना, मी करंगुळी खालीच काढून घेतो. भगवंतानी थोडीशी करंगुळी हलवली, गोवर्धन खाली येऊ लागला. सगळे भगवंताला शरण गेले. परमात्म्याने तो आपल्या करंगुळीवरती धारण केला गोवर्धन. आणि आज परमात्म्याला एक नवीन नाव प्राप्त झालं. बोलिये गोवर्धन नाथ नाथ की, बोलिये गिरिराज धरण की. परमात्म्याला नवीन नाव प्राप्त झालं. प्रचंड पाऊस बरसत होता. तेवढ्यामध्ये शेषाने पर्वताला संपूर्ण खालून विळखा घातला, आतमध्ये पाणी शिरू नये म्हणून. आणि संपूर्ण बरसलेलं पाणी महाराज अगस्ती ऋषी ते पाणी प्राशन करत होते. 8 दिवसाच्या नंतर ज्यावेळी पाऊस थांबला, इंद्र पाहण्यासाठी आला, तर सगळं त्याला वाटलं नेस्तनाभूत झालेलं असेल, पण सगळं जसंच्या तसं दिसत होतं. शेवटी तो परमात्म्याला शरण आला. माता कामधेनूचा त्याने परमात्म्याला अभिषेक घातला. इंद्र भगवंताला शरण आला. गोवर्धनाची लीला झाल्याच्या नंतर एक एक लीला परमात्म्याची जीवनामध्ये घडत राहते. आपल्याकडे ऐकण्यासारखं भरपूर आहे आणि रसिक लोक आहेत. त्यात नृत्याचा आनंदही सगळ्यांना घ्यावासा वाटतो, पण वेळेअभावी आपण काही कथा या ठिकाणी सांगू शकत नाही. तुम्ही बहुश्रुत मंडळी आहात, श्रीमद भागवत कथेचे जाणकार आहात. आपल्याला प्रत्येकाला भागवतातील प्रत्येक कथा ना कथा माहिती आहे. काय म्हणतील त्यांनी ही कथा घेतली नाही, ती कथा घेतली नाही, ऐकायची इच्छा सगळ्यांना, पण मला घड्याळ मात्र थांबवतंय. जर कधी जीवनामध्ये कथा करण्याचा योग आला तर बाकीच्या कथांवरती आपण विचार करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. म्हणजे तुम्ही म्हणताल तुला पुन्हा यायची इच्छा आहेच का? जर कधी आता मला जगायचं भरपूर आणि बाबाची जीवनामध्ये अनेकदा मला सेवा करायची, हे पहा मी इच्छेनं स्वीकारलेली सेवा आणि याला बाबांची सहमती आहे. बाबांच्या हातून मला जोपर्यंत त्यांना सेवा करून घ्यायची आहे, ज्या ज्या वर्षी जी जी सेवा माझ्या वाट्याला मिळेल ती ती सेवा मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. आणि मला आवडतंय हे, आणि मला असं वाटतंय की आपल्या गावाची एक परंपरा असावी आणि गावातील एक सेवा म्हणून प्रत्येक वर्षी प्रत्येकाला एक एक सेवा भेटलीच पाहिजे. म्हणून माझ्या जीवनामध्ये जी जी सेवा मिळेल मरेपर्यंत ती ती सेवा मी स्वखुशीने बाबाची करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक कथा आपण या ठिकाणी सांगू शकत नाही. गोवर्धन लीला झाली, त्यानंतर मन मंदिरा गजर भक्तीचा.